पण एका पण व्हिडिओमध्ये एखाद्या महिलेनी त्याला विरोध केलाय, त्याच्या थोबाडीत मारली, असा एक पण व्हिडिओ पाहायला मिळत नाही. जर तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने गैरवर्तन करत असेल, स्पर्श करत असेल, वागत असेल, बोलत असेल, दोन थोबाडीत मारायच्या ना त्याच्या. बंधू बाबाला ज्या बळी पडल्या त्यांच्यापर्यंत घेऊन कोण गेलं हा एक महत्वाचा संशय. खराचा स्पर्श चुकीचा असेल, भाषा चुकीची असेल, त्याची वर्तणूक चुकीची असेल, खराचं हावभाव किंवा इतर सगळ्या गोष्टी चुकीच्या असतील, त्याच वेळेस महिलांनी जर त्याला जोड्याने हाणलं असतं तर खराची हिंमत नसते. कारण विकृती जन्माला कुणाजवळ येते आणि कशा पद्धतीने येते हे सांगायची अजिबात गरज नाही. पण ज्या पद्धतीने विकृतीला सहकार्य केलं जातं, गप्प बसून जे सपोर्ट केला जातो, तिथं त्याची हिंमत त्या ठिकाणी जागे व्हा. बंधुगिरीला बळी पडू नका. लैंगिक शोषण होत असेल, छळ होत असेल किंवा चुकीचे गैरप्रकार होत असतील, वेळीच त्यांना धडा शिकवला तर इतर महिला वाचतील. ऋषिकेश वैद्य असेल किंवा अजून कोणी, सगळे बंधुगिरी करणारे बरेच आता वेगळ्या वेगळ्या, कधी कुणाला डहाळ देतो म्हणून, निद्रादाश दूर करतो म्हणून, आता नवीन बंधुगिरी करणारे सुद्धा महाराज सध्या पुण्यासह महाराष्ट्रात उपनगरांमध्ये बोकाळले. मित्रांनो, मी पुण्यातून संतोष शिंदे. सर्वांना नमस्कार, जय जाऊ, जय शिवराय, जय भीम. वेगवेगळी प्रकरणं महाराष्ट्रामध्ये आपल्या समोर येत आहेत आणि जी इतकी धक्कादायक असतात की त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि खास करून महिला अत्याचाराचे, शोषणाचे, लैंगिक छळाचे, अर्थात बलात्काराचे या गंभीर घटनेने महाराष्ट्र हादरून गेला. खरात प्रकरण जी महाराष्ट्राची एफस्टीन फाईल आहे, समोर येतय न येतय, खरातच्या माध्यमातून अंधश्रद्धा विरोधी ज्या पद्धतीचं काम होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं महिलांना ज्या पद्धतीनं फसवलं जातंय, महिला स्वतःहून त्याच्यापर्यंत पोहोचतायत आणि तो त्यांचा ज्या पद्धतीनं शोषण करतोय, हे भयानक आहे, हॉरिबल प्रकरण आहे. हे प्रकरण संपतं न संपतं तोपर्यंत एक नवीन शंकराचा अवतार, वसईचा तो बंधू ऋषिकेश वैद्य, मी शंकराचा अवतार आहे, आता तूच माझी पार्वता, तूच पार्वती, तुझ्याशिवाय आता मी जगूच शकत नाही वगैरे वगैरे असं सांगून त्या महिलेला तो अत्याचार करतो किंवा तो तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करतो, अश्लील तिच्याशी बोलतो, व्हिडिओ काढतो. आणि जर तू मला नाही म्हणाली तर मी तुझ्या कुटुंबातल्या लोकांना पाठवेल वगैरे वगैरे अशी एक बंधुगिरी म्हणा किंवा धर्मगुरू म्हणा, धर्माच्या नावावर महिलांना जवळ करायचं, त्यांच्याशी जवळीक साधायची आणि नंतर अशी कांड करायची, हे जर प्रकार असेच महाराष्ट्रात सुरू असतील तर भयानक आहे. आज प्रत्येक कुटुंबात प्रत्येक व्यक्ती देवाशी निगडीत असतो, श्रद्धेमुळे तो जोडला जातो. एक देव झाला की दुसरा देव, तिसरा देव, चौथा देव, आणि या देवांसोबतच हे बंधुगिरी सुद्धा जवळीक साधायला त्या ठिकाणी प्रयत्नशील असते. श्रद्धा असावी, श्रद्धेमुळे माणूस तिथं नतमस्तक तरी होतो, पण श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवली जात असेल तर त्याचं काय होतं खरात प्रकरणाने पाहिलंय ना. बडे बडे नेते, आमदार, मंत्री आणि त्यांच्या बायका सुद्धा आज काय महाराष्ट्रामध्ये काय चर्चा आहे या प्रकरणाची. एवढं सगळं असताना सुद्धा ह्या ऋषिकेश वैद्यचं सुद्धा प्रकरण जर महाराष्ट्रासमोर येत असेल तर अशा या सगळ्या नराधमांना काय करावं. कठोरातलं कठोर शासन झालंच पाहिजे. पण मला ज्या गोष्टीबद्दल एक महत्वाची चर्चा करायची आहे, गप्प स्फोट करायचा आहे, तो शब्दांचा. मला कुठलं प्रकरण दाखवायचं नाही किंवा कुठलं प्रकरण काढायचं नाही, मला एवढंच म्हणायचंय. तुम्ही खरातच्या व्हिडिओ बघितले असतील किंवा ह्या धर्माच्या नावाखाली धर्मगुरू म्हणून महिलांना फसवणाऱ्या या ऋषिकेश वैद्यचं प्रकरण पाहिलं असेल. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, त्या विषयावर आपल्याला चर्चा करायची. त्याच्या अगोदर
मी संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा. खराचे जे काही तुम्ही 2, 4, 5, 10 व्हिडिओ बघितले असतील, खरं तर त्या व्हिडिओ व्हायरल होणं हे चुकीचंच आहे. शेवटी त्या महिलांचं सुद्धा आयुष्य आहे. त्या सगळीकडे पाहताय तुम्ही. तो त्याच्या ऑफिसच्या केबिन मध्ये आहे. त्या महिला त्याच्याकडे येतात. त्यांचं अगोदरच काहीतरी बोलणं झालं असेल. ज्या कॅबिन मध्ये यांचा लैंगिक खेळ चालू असतो, रासलीला सुरू असते, त्या केबिनच्या बाहेर सुद्धा काचातून दिसते अजून वेटिंगला लोक आहेत. म्हणजे या व्यक्तीचा स्टॅमिना काय असेल किंवा हा किती लोकांना, महिलांना रोज फसवत असेल, हा संशोधनाचा विषय. तरी सुद्धा या खरातकडे ती बाई आल्यानंतर ती स्वतः त्याच्या जवळ जाते, त्याला सर्वस्व अर्पण करते. ती अजिबात विरोध करत नाही. खरातकडे जाणारी कुठलीही महिला तुम्ही नीट व्हिडिओ पहा की ती त्याला विरोध करत नाही. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते, तो तिला मिठीत घेतो. महिला असं का करतात? कशाची भुरळ घातलेली असते? काय त्या महिलांना खाऊ घातलेलं असतं? काही व्हिडिओमध्ये तर ऑडिओ सुद्धा रेकॉर्डिंग झाले. चांगल्या पद्धतीनं महिला बोलतात, म्हणजे यांचा डायलॉग व्यवस्थित होतोय. मग एवढं सगळं जर होत असेल तर सगळ्यात महत्वाची चूक खरातची ही मान्यच करायची. खरात हा नराधम आहे, विकृत आहे, महिलांचं शोषण करतो, तो एक नंबरचा आरोपी आहेच. पण ज्या महिला आपल्या नवऱ्याला, आपल्या कुटुंबाला, आपल्या आई वडिलांना फसवतायत, फसवून याच्या जवळ येत आहेत, विरोध करत नाहीत. जर तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने गैरवर्तन करत असेल, स्पर्श करत असेल, वागत असेल, बोलत असेल, 2 थोबाडीत मारायच्या ना त्याच्या. पोलीस तपासामध्ये ज्या गोष्टी समोर यायच्या ते येतीलच, पण SIT असेल किंवा ह्या व्हिडिओ हा गुन्हा दाखल झाल्याच्या अगोदरचे आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण एका पण व्हिडिओमध्ये एखाद्या महिलेनी त्याला विरोध केलाय, त्याच्या थोबाडीत मारली, असा एक पण व्हिडिओ पाहायला मिळत नाही. म्हणजे हा सुद्धा प्रकार, आणि सगळ्या महिलांचं हे चित्र थोडा विचार करून समजून घेणं गरजेचं आहे की स्वतःहून महिला जर खरातकडे जात असतील, कुठल्याही बंधू बाबाकडे जात असतील, त्यांना धर्माच्या नावानं भूलतापांना बळी पडला असेल, त्यांना शब्दात त्या ठिकाणी अडकवलं असेल, तुला मुलगा होईल, जिला मुलगा नसेल, जिला सुख शांती नसेल तुला शांती मिळेल, जिला पैसे पाहिजे असतील ती त्या, म्हणजे यानं त्या कारणाने तो जर महिलांना फसवत असेल, महिलांनी थोडंही जागृत व्हायला नको. आज डिजिटल युग आपण म्हणतो, या डिजिटल क्रांतीचा वापर करून त्याला धडवा कोणीच शिकवत नाही. म्हणजे महिलांचं शोषण करायला खरातला परवानगी जर कोणी दिली असेल तर ती महिलांनाच दिली आहे ना. थोडा विचार करणं गरजेचं आहे. तो वाईट आहे, तो विकृत आहे, त्याचं समर्थन करायची गरज नाही, त्याला जोड्यानेच आणलं पाहिजे. पण ज्या महिलांना फसवतंय त्या सगळ्या हिंदूच आहेत ना. आज हा ऋषिकेश वैद्य जो विरारचा, याचंही महाराष्ट्रात कनेक्शन आहे. मुख्यमंत्र्यांसोबत, इतर लोकांसोबत याचेही फोटो आहेत. ही सुद्धा महिला त्याच्यापर्यंत, त्याला बळी पडेपर्यंत ही का गप्प बसली असेल? कुठलीही का गप्प बसली? नशीब हिनं विरोध तरी वेळीच केला, कारण वेगवेगळी प्रकरणं महाराष्ट्रात म्हणजे लोकांसमोर येत आहेत म्हणून. पण हे इतकं गंभीर आहे, इतकं वेदनादायी आहे की अशा प्रकरणामधूनच ही धर्माच्या नावावर महिलांचं शोषण करणारी विकृती फोपवत चालली की काय, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि धर्माच्या नावावर फक्त एकाच धर्मात होत आहे असं नाही, सगळ्या धर्मामध्ये सगळ्या महिलांचं जर शोषण होत असेल, महिलांनी सहन का करावं हा माझा प्रश्न आहे. त्याच वेळेस ह्या ऋषिकेश वैद्यला किंवा ह्या नाशिकच्या अशोक खरातला महिलांनी जर जोड्याने मारलं असतं, त्याच वेळेस धिंड काढली असती, कुत्र्यासारखी जर मिरवणूक काढली असती, तर महाराष्ट्रातल्या महिलांचं शोषण झालं नसतं, हे लक्षात ठेवा. आणि त्यांनी जे काही 100, 200, 300 व्हिडिओ आता बाहेर येत आहेत, त्या फक्त नाशिक मधल्याच महिला आहेत, हे डोक्यातून काढून टाका. फक्त नाशिक मधल्या महिला नाहीत,
आमदारांच्या महिला आहेत, खासदारांच्या महिला आहेत, खासदार महिला आहेत, सगळ्या भक्त त्यांच्याकडे जात होत्या. ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या एंट्रीवरून तुमच्या लक्षात येते. पण ह्या महिला या भोंदू बाबाला ज्या बळी पडल्या त्यांच्यापर्यंत घेऊन कोण गेलं हा एक महत्वाचा संशोधनाचा विषय लक्षात ठेवा. कारण विकृती जन्माला कुणाजवळ येते आणि कशा पद्धतीने येते हे सांगायची अजिबात गरज नाही. पण ज्या पद्धतीने विकृतीला सहकार्य केलं जातं, गप्प बसून जे सपोर्ट केला जातो, तिथं त्याची हिंमत त्या ठिकाणी बळावते. खराचा स्पर्श चुकीचा असेल, भाषा चुकीची असेल, त्याची वर्तणूक चुकीची असेल, खराचं हावभाव किंवा इतर सगळ्या गोष्टी चुकीच्या असतील, त्याच वेळेस महिलांनी जर त्याला जोड्याने हाणलं असतं तर खराची हिंमत नसते. हा ऋषिकेश वैद्य असेल किंवा अजून कोणी सगळे भोंदूगिरी करणारे बरेच आता वेगळ्या वेगळ्या, कधी कुणाला डहाळ देतो म्हणून, निद्रादाश दूर करतो म्हणून, आता नवीन भोंदूगिरी करणारे सुद्धा महाराज सध्या पुण्यासह महाराष्ट्रात उपनगरांमध्ये बोकाळलेत. हे थेट महिलांना स्पर्श करतात किंवा वेगळ्या वेगळ्या त्यांना खायला प्यायला देतात आणि नंतर काय करत असतील माहित नाही. हळूहळू समोर येईल किंवा आपल्याला बाहेर काढावं लागेल. मला एवढंच सांगायचंय, याला परवानगी महिला स्वतःहून देतात म्हणून त्यांची हिंमत होते. महिलांनी जर विरोध केला, महिलांनी जर त्याच वेळी जागृत राहिले असते, आपल्या नवऱ्याला, भावाला, घरातल्या सदस्यांना सांगितलं असतं, कुटुंबातल्या कुणी ना कुणी हा प्रकार थांबवला असता किंवा त्याला धडा शिकवला असता. आणि पोलीस प्रशासन कुणासाठी? कायद्याचे रक्षक हे तुमच्या आमच्यासाठीच आहेत. पण त्यांनाच तुम्ही जर संधी देत असाल गुन्हेगारांना चुकीचं वागायला, तर कायदा सुव्यवस्था काय राहणार? सरकार प्रत्येक वेळेस तुम्ही प्रायव्हेट एखाद्या रूम मध्ये काय करतोय बघायला येणार नाही. मला हेच म्हणायचंय, नालायक खरात असू द्या किंवा हा ऋषिकेश वैद्य असू द्या, त्याला जे बळी पडले कदाचित काही अंशी सर्वसामान्य माणसांचं पण चुकतं. ज्यावेळेस चुकीचं घडतंय असं कळतंय, लैंगिक शोषण होतंय, चुकीचं त्या ठिकाणी दाखवलं जातंय, त्यावेळेसच विरोध करावा एवढीच माफक अपेक्षा आहे. मग शासन किंवा कायदा गुन्हेगारांना कठोर शासन करायला तयार आहे असं माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे. जागे व्हा, भोंदूगिरीला बळी पडू नका. लैंगिक शोषण होत असेल, छळ होत असेल किंवा चुकीचे गैरप्रकार होत असतील, वेळीच त्यांना धडा शिकवला तर इतर महिला वाचतील. एवढीच जागृत राहावं एवढी अपेक्षा. जय शिवराय. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ इतरांनाही पाठवा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.